नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आई अंबाबाईच्या कृपेने कलाच्या कपाळी कुंकवाचा मळवट भरला जाणार आहे आणि कलाच्या हातूनच आता होलिका मातेची पूजा होणार आहे। कारण चांदेकरांच्या घरी एक नियम आहे, त्या नियमानुसार जर चांदेकरांच्या घरी जर ती पूजा करायची असेल, होलिका मातेची पूजा करायची असेल, तर जी व्यक्ती पूजा करणार आहे त्याच्या कपाळी तो मळवट भरला जातो। ह्या सर्व गोष्टी होणार आहेत आणि त्या कशा पद्धतीने होणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर इकडे डॉक्टर आलेले असतात। डॉक्टर अद्वैतला सांगत असतात की अद्वैत, आत्ता लक्ष देणं गरजेचं आहे, त्यांना कॉन्शियस ठेवणं गरजेचं आहे, सगळ्यांनी त्यांच्याशी बोलत राहा असं डॉक्टर सांगत आहेत। आणि डॉक्टरांनी या सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात, सगळ्यांना सांगितलेलं असतं। आणि जो धक्का बसलेला होता तो अगदी कमी प्रमाणात होता, म्हणून त्यांची तब्येत आता व्यवस्थित आहे असंही डॉक्टरांनी सांगितलेलं असतं। अद्वैत मात्र पाहतच असतो आणि आता डॉक्टर जायला निघालेले असतात। राहुल त्यांना सोडायला जात असतो, सगळेजण तिथं आहेत। आणि त्याचबरोबर सरोज ही सगळ्यांकडे पाहत असते, कारण सरोजला वाटत असतं की जे काय झालेलं आहे ते चांगलंच झालेलं आहे, कारण त्या गोष्टीचा फायदा तिला घेता येणार असतो। कारण अद्वैत आणि कलाला वेगळं करण्यासाठी या गोष्टीचा फायदा तिला होणार असतो। त्याचबरोबर सरोज म्हणत असते की अद्वैत, मला आराम करायचे, मला माझ्या रूममध्ये घेऊन जा असं जेव्हा सरोज सांगत असते तेव्हा मात्र नैना आणि रोहिणी बोलायला सुरुवात करतात। त्यांनी ठरवलेलं असतं त्या पद्धतीनं त्यांचं बोलणं त्या चालू करतात। त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता हे जे काय घडलेलं आहे ते खूपच भयानक असं आहे आणि त्यामुळं हे सगळं सरोज मामीच्या जीवावर उठलं असतं असं बोललं जात असतं। आणि तेव्हा मात्र पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा कलाला मात्र वाईट वाटत असतं। अद्वैतच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली पाहिजे त्यासाठी हे सगळं बोललंच जात असतं। तेव्हा मात्र कला पाहत असते, कलाला जाणवलेलं असतं की हे सगळं मुद्दामच बोललं जाते आणि या सगळ्याला काहीही अर्थ नाही। ही गोष्ट कलाच्याही चांगलीच लक्षात आलेली असते आणि कला मात्र पाहत असते। नैना आणि रोहिणी मुद्दामच बोलत असतात, खरंच अद्वैत आज जे घडलेलं आहे ते खूपच भयानक असं आहे आणि हे सगळं घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त निष्काळजीपणामुळे घडलेलं आहे हे बोललं जात असतं। त्यासोबतच कला तिथं उभी असते। कला मनात विचार करत असते की नाही, हे माझ्याकडून काहीच घडलेलं नाहीये, मी काहीही केलेलं नाहीये, तरीही माझ्यावरती का आरोप केले जात आहेत? मी कोणत्याच गोष्टीला जबाबदार नाही, कारण मी स्वतः मला आठवतंय त्या पद्धतीनं मी विचार केला तर हे सगळं जे काय आहे ते मला चांगलं माहिती आहे की मी स्वतः गिझर बंद केलेला होता। अद्वैत आता सरोजला सोडायला तिच्या रूममध्ये आलेला असतो। सरोज म्हणत असते की अद्वैत, विचार केलास का आज त्या मुलीच्या निष्काळजीपणामुळे काय होऊन बसले, लक्षात येते का तुझ्या? माझा जीव जाता जाता राहिलेला आहे असं ती बोलत असते। आणि मुद्दामच सरोजचं हे बोलणं चाललेलं असतं, कारण तिलाही या गोष्टीचा आता चांगलाच फायदा झालेला असतो। कारण तिच्या मनातही तेच आहे की अद्वैत आणि कला यांनी एकत्र येऊ नये। आणि ती अद्वैतला विचारत असते की अद्वैत, तुला काय वाटते, तू काय ठरवलेलं आहे, काय करणार आहे या सगळ्या गोष्टींचं? त्या मुलीमुळं आज जे काही प्रसंग ओढवलेला आहे, माझ्या जीवावर उठले, सगळं बेतलेलं होतं, तरीही अजूनही तू त्याच मुलीचा विचार करणार आहे का? अद्वैत म्हणतो की नाही आई, काहीही झालं तरी मला कळलेलं आहे, माझी चूक माझ्या लक्षात आलेली आहे। तेव्हा सरोज सांगू लागते की अद्वैत, उद्या आपल्याकडे होलीच्या दहनाची पूजा असते आणि मला माहिती आहे की आबा तुला आणि तिलाच पूजेला बसायला सांगणार, परंतु तुझ्या लक्षात येतंय का, तू मनापासून तिला बायको मानतो का? मग आपण देवाचा अपमान कशासाठी करायचा आहे? हे सगळं बोलणं सुरू असतं। अद्वैतला ती म्हणत असते की तुला माहिती आहे आबांनी काय केलेलं आहे, मागच्या वेळेसही लग्नाच्या वेळेसही आबांनी त्याच गोष्टी केलेल्या होत्या आणि आबा तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्यामुळं आत्ता मी तुला सांगत आहे ते म्हणजेच की या पूजेला तू बसायचं नाही आणि आपल्याकडे पद्धत आहे ती म्हणजे ही होलिका मातेची पूजा करण्यासाठी मळवट भरला जातो आणि तिला स्पष्टपणे सांगून टाक, कारण मला असं वाटतंय की तुमच्यामध्ये जर नवरा बायकोचं कोणतंच नातं नसेल तर ही पूजा करू नये असं सगळं बोललं जात असतं। आणि ती अद्वैतला मुद्दामूनच सांगत असते, मुद्दामूनच कलाच्या विरोधात भडकवत आहे। या सर्व गोष्टी केल्याने सरोजला मात्र आनंद भेटत असतो। सरोजला तिची इच्छा जी आहे ती पूर्ण करता येत असते, कारण सरोजला अद्वैत आणि कलाला वेगळं करायचं आहे। 1 महिन्याचं टार्गेट तिनं दिलेलं आहे आणि त्यामध्ये कला आणि अद्वैत वेगळं होणं गरजेचं आहे असं तिला वाटत असतं। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत म्हणतो की हो आई, आता मी ठरवलेलं आहे, आज जे झालेलं आहे त्यामुळं मी निर्णय घेतलेला आहे, मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही, काहीही झालं तरीही
मला हे कळतच नाहीये की ही मुलगी अशी कशी काय वागू शकते, कारण हिच्यामुळे, हिच्या निष्काळजीपणामुळे एखाद्याला एवढा त्रास होत आहे, पण तिच्या लक्षातच ही गोष्ट आलेली नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यावेळेस अद्वैत म्हणतो की हो आई, माझा निर्णय झालेला आहे. काहीही झालं तरीही मी आत्ता तिच्या कोणत्याही गोष्टीला बळी पडणार नाही, असं अद्वैतने सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आता संगीता आणि दिनकर झोपलेले असतात. तेव्हा संगीताला अचानक स्वप्न पडतं आणि संगीता दचकून उठते. तेव्हा दिनकर म्हणतो की काय झालं संगीता म्हणते की काजू काजू कशी आहे आपली, असं म्हणत संगीता धावतच काजूच्या रूमकडे जाते आणि काजू कशी आहे ती पाहू लागते, कारण संगीताला खूपच वाईट असं स्वप्न पडलेलं असतं. काजलने स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलंय की काय, इतकं वाईट स्वप्न पडलेलं असतं. तेव्हा दिनकर म्हणत असतो अगं संगी काय झालंय. तेव्हा ती सांगत असते की अहो आज काजल ना खूप रडत होती. ती आली होती बाहेरून पण खूप रडत होती. कलीना पण विचारलं, मी पण विचारलं, पण तिनं काहीच सांगितलेलं नाही. आणि आत्ताही एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि आपल्या काजलला सांभाळणं आपल्याला खूप गरजेचं आहे, असं संगीता सांगत असते. कारण संगीताला खरं कारण काय आहे हे चांगलंच माहिती आहे, कारण काजलची जी अवस्था आहे ती अशी कशामुळे होते याबद्दल चांगलीच गोष्ट तिला माहिती आहे. दिनकर म्हणत असतो की काळजी करू नको, आपली पोरगी वाघीण आहे, वाघीण तुझ्यासारखी वाघीण आहे आणि खमके, अजिबात तू घाबरू नकोस, काही होणार नाही आहे आणि काजल असा कधीही विचार करणार नाही, असं दिनकर स्पष्टपणे इकडे संगीताला सांगत असतो. परंतु इकडे आता कला मात्र विचारत असते. कला म्हणत असते की मला आठवतंय त्या पद्धतीने जर मी विचार केला तर नक्कीच मी ते गिझरचं बटन बंद केलेलं होतं. आणि कला स्वतःला आठवण्याचा, रिवाइंड करण्याचा प्रयत्न करत असते. खरंच मी बंद केलं होतं ना, नक्की काय घडलेलं होतं, हे सगळं बोलणं कलाचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच अद्वैत आता रूममध्ये आलेला असतो आणि इकडे अद्वैतकडे कला येते आणि कला विचारू लागते की चांदेकर, मी तुला स्पष्ट सांगते, मी जे सांगते ते खरं आहे, ऐक तरी. मी शपथ घेऊन सांगते की मी असं काहीही केलेलं नाही आहे आणि मी तुला स्पष्ट सांगत आहे ते म्हणजे मी स्वतः गिझरचं बटन बंद केलेलं होतं. अद्वैत मात्र चिडलेलाच असतो. एकतर या सगळ्या गोष्टींमुळे त्याला रागही आलेला असतो, वाईटही वाटलेलं असतं आणि आईच्या बाबतीत हे घडलेलं आहे या गोष्टीचा सगळ्यात मोठा धक्का आता त्याला बसलेला असतो. आणि तो म्हणजे तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता या गोष्टींमुळं हे सगळं झालेलं आहे, हिच्यामुळं माझ्या आईची अवस्था अशी झालेली आहे. अद्वैत म्हणत असतो की तुला आठवतंय का, तुला मागच्या वेळेस आईच्या जीवावर बेतलं होतं तेव्हा मी तुला घराच्या बाहेर काढलेलं होतं. तुला माहिती आहे की मी माझ्या आईच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे आणि तरीही तू आज असं केलेलं आहे, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्यासोबतच अद्वैत म्हणत असतो की तुला माहिती असूनही तू हे मुद्दाम करत आहे आणि त्यासोबतच तुझ्या ह्या वागण्यामुळे त्रास होत आहे, तरीही तुझं वागणं काही बदलत नाही, हे कलाला तो सांगत असतो. कला म्हणत असते की अरे चांदेकर, विश्वास ठेव माझ्यावरती, मी असं काहीच केलेलं नाही आहे. पण अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. अद्वैतचं एकच म्हणणं असतं की नाही, तुझ्याकडून चुका झालेल्या आहेत आणि तुझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्याच्यामुळं माझ्या आईची अवस्था आज अशी झालेली आहे, तिच्या जीवावरती बेतलेला आहे, तिला त्रास झालेला आहे आणि तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळं झालेला आहे, असं अद्वैत स्पष्टपणे कलाला बोलत असतो आणि कलावरती आरोप करू लागलेला असतो. कला म्हणत असते की चांदेकर, माझं ऐकून घे, मी सांगत आहे मी असं काही केलेलं नाही. परंतु अद्वैत ऐकायला तयार नसतो आणि अद्वैत म्हणतो की हीच गोष्ट मला तुझी पटत नाही आणि ती म्हणजे काहीही झालं तरीही तुला स्वतःचाच हट्टीपणा मिरवायचा असतो, स्वतःचंच म्हणणं खरं करायचं असतं आणि ही सवय काही तुझी जात नाही, असं अद्वैत कलाला बोलत असतो. कला मात्र विचार करत असते. कला म्हणत असते की नाही, माझ्याकडून अशी कोणतीच चूक घडलेली नाही, तरीही चांदेकर माझ्यावरती का आरोप करतोय, मी असं काय केलेलं आहे, कारण मी चुकीचं वागलेलीच नाही, तर मी का सहन करायचं आहे, हे सगळं कलाचं म्हणणं चाललेलं असतं. त्यावेळेस अद्वैत जातो आणि तिथे बोर्डवर लिहू लागतो की स्वतःच्या चुका मान्य न करणं, त्याचबरोबर प्रचंड वेंधळेपणा करणं, दुसऱ्याला शून्य अक्कल आहे असं समजणं, हे अद्वैत तिथे बोर्डवर लिहित असतो. आणि तो म्हणत असतो की हे सगळं तुझ्यामुळं घडत आहे, तुझ्यामुळं आज माझ्या आईची अवस्था अशी झालेली आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहेस, असं म्हणत अद्वैत कलावरती आरोपावर आरोप करू लागलेला आहे. कला म्हणत असते की हे सगळं काय आहे आणि अद्वैत म्हणत असतो की मी प्रत्येक वेळेस स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला, नात्यामधली समानता शोधण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या नात्यामध्ये 80% 20% असं झालेलं आहे, नात्यामध्ये भिन्नता 80% आहे आणि समानता 20% आहे. कला म्हणत असते की चांदेकर, कधीतरी ऐकून घेत जा, मी काय सांगते ते समजून घेत जा. पण अद्वैतला मात्र ऐकायचंच नसतं. तो म्हणत असतो की बास,
आज तुझ्यामुळे आईची अवस्था अशी झालेली आहे, तर या सगळ्याला तू जबाबदार आहे असं म्हणत अद्वैत तिला ओरडू लागतो. त्यावेळेस अद्वैतचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी खरे तुझ्याकडून चूक झालेली आहे आणि तुला ती चूक मान्य करावी लागणार आहे. तेव्हा कला म्हणत असते की अद्वैत, मी चूक केलेलीच नाहीये, तर मी का मान्य करू? कारण कलाचं म्हणणं असतं की तिनं गिझर ऑन केलेलाच नाही. पण ही गोष्ट ही तेवढीच खरी आहे की कलाने गिझर ऑन केलेला नाही. मग अद्वैतचं असं म्हणणं आहे की आपल्या रूममध्ये येऊन कोण गिझर ऑन करेल? आता या गोष्टीचं उत्तर मात्र रोहिणी आणि नैनाच देऊ शकतात ना, कारण गिझर तर त्यांनीच बंद केलेला आहे. आणि इकडे बिचारे कला अद्वैत भांडत बसलेले आहेत. तू केला नाही, मी केला नाही, हे त्यांचं भांडण सुरू आहे. हे सगळं जे घडत आहे ते खूपच विचित्र आणि भयानक असं आहे. आणि या सगळ्याचा परिणाम मात्र कलाला भोगावा लागत असतो. कलाची काहीही चूक नसते, तरीही कलाला दोष दिला जात असतो आणि अद्वैत म्हणत असतो की बास, मला आता काहीही ऐकून घ्यायचं नाही. आणि अद्वैत एवढंच बोलत नाही तर कलाला तो आणखी सांगू लागतो की एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या आपल्या घरी होळीची पूजा असते आणि होळीची पूजा आहे, तर तुला असं वाटेल की हे सगळं करण्याचा मान तुला दिला जाणार आहे. पण कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की उद्या आबांनी कितीही सांगितलं तरीही तू होळीच्या पूजेसाठी तयार व्हायचं नाहीस. आबा काहीही बोलले तरी तू ती पूजा करणार नाहीस, एवढं लक्षात ठेव, असं अद्वैत सांगत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर, काय चाललंय तुझं हे सगळं? पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की आपल्या घरी होळीच्या पूजेसाठी मळवट भरला जातो आणि मळवट भरला की ती पूजा त्या सुवासिनीला करावी लागते, असं सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र कला म्हणत असते, हो बरोबर आहे चांदेकर, पण तू माझं ऐकूनच घेत नाही आहे, असं कला सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, तुला ही पूजा करायची नाही, कारण आपल्या दोघांमधलं नातंच हे अगदी बळकट नाही आहे, नात्यामध्येच कुठला विश्वास नाही आहे, तर ही पूजा का करायची, एवढं लक्षात ठेव. कला म्हणते की ठीक आहे. त्यानंतर कला विचार करू लागते आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि रजनी सर्वांनी जो छान अशी तयारी केलेली असते, ब्रेकफास्ट तयार असतो. नैना मात्र इथं खायचं काम करत असते आणि कलाला त्रास द्यायचं काम करत असते. ती रोहिणीला म्हणत असते की मॉमीला टाळी द्या, टाळी. तेव्हा रोहिणी म्हणत असते म्हणजे? तेव्हा ती म्हणते, तुला अक्कल आहे का? सगळ्यांच्या समोर काय टाळी मागतेस इथं? तेव्हा ती म्हणते, अहो मनातल्या मनात द्या हो, कारण काहीही झालं तरीही आज या कलाची वाट लागलेली आहे. बघितलं का तिचं तोंड? म्हणजे आपला कालचा प्लॅन सक्सेस झालेला आहे. कलाचं कितीही वाटोळ करण्याचा प्रयत्न केला तरी कलाच्या पाठीमागे आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे, आबांचा आशीर्वाद आहे आणि कलाचं कोणतंच नुकसान कोणीच करू शकत नाही. ही गोष्ट मात्र त्या दोघीजणी चांगलीच विसरलेल्या असतात. इकडे अद्वैत नाश्ता करताना विचार करत असतो. त्याला आठवत असतं, त्याला सरोजने सांगितलेलं असतं की काही झालं तरी आजची होळीची पूजा तू करायची नाहीस. आबा म्हणत असतात की चला, सगळ्यांच्या मनातले राग, द्वेष, सगळ्या गोष्टी ह्या होलिका मातेच्या होलीच्या आगीमध्ये जळून खाक करायच्या आहेत. अजिबात तो राग मनात ठेवायचा नाही. सगळ्या नात्यांमध्ये जो विश्वास आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे आणि सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, असं आबांचं म्हणणं असतं आणि आबा बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे अद्वैत, कला दोघंही तिथं असतात आणि त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे, कलाला आबा सांगत असतात की कला, लक्षात आहे ना, तुझ्या मनात पण जे काही चालू आहे ते सगळं त्या होळीच्या आगीमध्ये जळून भस्मसात होऊ दे, असं आबा सांगत आहेत. तेव्हा मात्र कला म्हणते की हो आबा. त्यानंतर आबा आणि कला सगळेजण तिथं आहेत. आबांना कला नाश्ता वाढत आहे. आबा म्हणत आहेत की कला, आहे ना आज पोळी, तुझ्या हातची पुरणाची पोळी मला तर आवडते, पण आता अद्वैतलाही आवडायला लागलेली आहे, तोही आवडीनं खात आहे तुझ्या हातची पोळी. तेव्हा कला म्हणते की हो आबा, पुरण तयार आहे. संध्याकाळी आपण होळीला नैवेद्य दाखवला की मग सगळ्यांना जेवायला पुरणपोळ्या करणार आहे, असं आबांना कला सांगत असते. आणि त्यासोबतच आबांना ती म्हणत असते की काही झालं तरीही आबा, आपल्या घरची प्रथा आणि परंपरा आहे ती कधीही मी मोडू देणार नाही. इकडे सरोजला मात्र आनंद झालेला असतो, कारण कलाच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं आणि या गोष्टीचा आनंद सरोजला होत असतो, कारण ती अद्वैतपासून लांब राहणार याची काळजी सरोज घेत असते आणि त्यामुळंच ती खुश झालेली असते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, रजनी आणि कला दोघेही किचनमध्ये असतात. सगळी स्वयंपाकाची तयारी सुरू असते. रजनी पीठ मळून घेत असते. पुरण तयार झालेलं असतं. कलाने पुरणाचा बाउल तयार होऊन तिथे किचन ओट्यावर ठेवलेला असतो. बाकीची तयारी करत असते आणि त्याचवेळी नैना तिथे येते आणि तिला पुरण खूप आवडत असतं, म्हणून तिथली वाटी घेते. वाटीमध्ये त्यातलं पुरण काढून घेते आणि खायला सुरुवात करते. ती खायला सुरुवात करत असते त्यावेळेस कला आणि रजनी तिथे येतात आणि तिला विचारू लागतात, काय करतेस तू हे? तेव्हा ती म्हणते, पुरण खाते, दिसत नाही आहे का? कला म्हणते की तुला माहीत नाही आहे का,
आज होळीची पूजा झाल्याशिवाय, होळीला नैवेद्य दाखवल्याशिवाय पुरण खायचं नाही, एवढंही तुला कळत नाही का? तेव्हा नैना म्हणत असते, मला नाही माहिती, असल्या आउटडेटेड गोष्टी मी लक्षात ठेवत नाही, हे सगळं मी का लक्षात ठेवू आणि मी का करू? तेव्हा रजनी म्हणते, काय चुकीचं बोलते ग ती, तुला एवढंही माहीत नाही आहे का देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही म्हणून? तेव्हा कला म्हणते की त्याच घरात तूही राहिली ना, माझ्या आधी तू जन्माला आली ना, आई कधीच आपल्याला खाऊ देत नाहीये, आणि हे सगळं तुझं काय चाललेलं आहे? तेव्हा नैना म्हणत असते की ते तुझ्याजवळ ठेव, मला काही माहीत नाही आहे, मी काय असल्या गोष्टी फॉलो करत नाही आणि असल्या गोष्टींकडे लक्षही देत नाही. तेवढ्यात आबा तिथे येतात आणि म्हणतात की बास, कसं आहे माहिती आहे का, देवाला नैवेद्य दाखवायचं आहे हे जरी मान्य असलं तरीही या सगळ्या गोष्टी मागे काही प्रथा परंपरा असतात. देवाला नैवेद्य दाखवलं म्हणून देव काही खात नसतो, पण कुठलीही गोष्ट बनवल्यानंतर पहिल्यांदा ती इतरांना खाऊ घालणं गरजेचं आहे, त्यासाठी ती प्रथा सुरू झालेली आहे, ती आपली संस्कृती आहे, असं आबा समजून सांगत असतात. आणि नैनाला म्हणत असतात की प्रत्येक वेळेस वाद घालण्यापेक्षा काहीतरी गोष्टी समजून घेत जा, तरच ते व्यवस्थित होईल, असं म्हणत नैनाच्या चांगलाच कान पिळतात. कारण नैनाला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की ती जे वागते ते बरोबर आहे आणि तिच्या वागण्यामुळे सगळं चांगलं होत आहे, पण तिच्या लक्षात येत नाही की तिच्या वागण्यामुळे परिणाम काय होत आहेत, हे सगळं तिच्या लक्षातच आलेलं नसतं. आबा मात्र नैनाला ओरडतात. तेव्हा नैना म्हणत असते की प्रत्येक वेळेस ही मला तोंडावर पाडायला जराही बाजूला सरकत नाही, प्रत्येक वेळेस माझी वाट लावते आणि हा म्हातारा मात्र मलाच बोलून जातो, हे सगळं ती बोलत असते. नैनाचा मात्र चांगलाच पाणउतारा झालेला असतो, एवढी मोठी झालेली आहे तरीही मात्र तिला अक्कल आलेली नसते. इकडे कला आई अंबाबाईच्या समोर येऊन बसलेली असते, हात जोडलेले असतात. आई अंबाबाई, सगळं तर तुझ्या हातातच आहे, अद्वैतने काय सांगितले ते समानता आणि भिन्नता, पण मी आता काय करू ते सांग ना, कारण काहीही झालं तरीही महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, त्या म्हणजेच की मला कळतच नाही आहे की कशा पद्धतीनं मी निर्णय घ्यावा. आणि ती आई अंबाबाईच्या समोर हात जोडून उभी आहे. तुला तर माहिती आहे, चांदेकरने मला सांगितलंय आजची होळीची पूजा आम्ही करायची नाही, कारण जर पूजा आम्ही केली तर त्याचं असं म्हणणं आहे की आमच्यामध्ये जे वाद आहेत, भिन्नता आहे, आमचं नातं टिकणारच नाही, तर मी पूजा का करायची, असं त्याचं म्हणणं आहे, असं कला सांगत असते. पण देवी तूच सांग, मला पूजा करायची खूप इच्छा आहे, मला हे नातं टिकवायचं आहे, मला आशीर्वाद दे, असं कला म्हणत असते. आणि तेव्हा आई अंबाबाईच्या माथ्यावर असलेलं फूल आहे ते खाली पडतं आणि कलाला आशीर्वाद मिळतो. फायनली कलाला आशीर्वाद मिळालेला असतो. कला मात्र जाम खुश होते आणि कला म्हणत असते की फायनली अद्वैत आणि माझं नातं आता व्यवस्थित होणार आहे, असं आई देवी आईचाही आशीर्वाद मिळालेला आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी आता सगळी पूजेची तयारी झालेली असते. कला आता होळीच्या भोवती रांगोळी काढत असते, कारण कलाने जी रांगोळी काढलेली असते ते पाहून रजनी तिथे येते आणि म्हणते, कला खरंच सुरेख रांगोळी काढलीस, खूप छान रांगोळी काढलेली आहेस तू, असं म्हणत ती कलाला बोलू लागते. कलाला म्हणत असते की खरंच खूप छान रांगोळी काढलीस आणि एवढ्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीनं केलेल्या आहेत, हे कलाला ती सांगत असते. कला म्हणत असते की थँक्यू रजनी मॅडम, आणि कला पुन्हा पुढच्या कामाची तयारी करायला जाते. इकडे रजनी म्हणत असते की हो, आणि आजची होळीची जी पूजा आहे ती छान पद्धतीनंच करायची आहे, असं ठरलेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते की हो, आणि मग रजनी म्हणत असते की आज आपल्या घरी माहिती आहे ना, पूजेसाठी मळवट आधी भरला जातो. तेव्हा कला म्हणत असते की हो. अद्वैत मात्र कलाकडे पाहत असतो, तिचं काम चाललेलं असतं, ती काम करत असते आणि दोघी सगळेच खुश असतात. सरोज मात्र अद्वैतच्या तिथे मनामध्ये काड्या टाकायचं काम करत असते. आणि त्याचवेळी आबा तिथे येतात. आबा सगळ्यांना विचारू लागतात की सगळं व्यवस्थित झालेलं आहे ना, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत ना, असं आबा विचारत असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच रॉकेट तिथे येतो आणि आबांना विचारू लागतो की रॉकेट स्टाईल तयारी केलेली आहे, झाली ना सगळी तयारी व्यवस्थित. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रॉकेट खुश झालेला असतो. आबा म्हणत असतात की किती बोलतोयस रे तू, किती बोलतोयस, नक्की काय आहे ह्या बोलण्यामागचं? तेव्हा रॉकेट म्हणत असतो की हो, आणि आबाही खुश असतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आबांनी सांगितलेलं असतं आणि आबा कलाला म्हणतात की बोलवलं आहे ना तुझ्या घरच्यांना? तेव्हा कला म्हणते की हो. तेव्हा मात्र इकडे सोहमच्या लक्षात येतं आणि सोहम म्हणतो, म्हणजे काजल पण येणार आहे आज, हे सोहमच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग सोहम लगेचच आता बाजूला होतो आणि अनामिकाला कॉल करू लागतो. आबा इकडे कलाला म्हणत असतात, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, तुझ्या बाबतीत कोणतीही शंका येणार नाही, एवढं लक्षात ठेव. आबा खुश असतात. आबांचं म्हणणं असतं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत आणि आबांनाही तेवढाच आनंद झालेला असतो.
इकडे आज सोहम मात्र आता बाजूला जातो आणि अनामिकाला कॉल करायला जातो आणि अनामिकाला तो कॉल केलेला असतो आणि अनामिकाला म्हणू लागतो की अनामिका, मला ना तुला म्हणजे अगदी मी 11th आवरला मी ह्या गोष्टी सांगत आहे आणि त्यामुळं प्लीज वाईट वाटून घेऊ नको असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे अद्वैत तिथं जातो आणि अद्वैत म्हणू लागतो की नक्की काय चाललेलं आहे, कशाबद्दल बोलत आहेत हे सगळे, असा अद्वैत विचार करत आहे. आणि मग तो सोहमच्या पाठीमागे जातो आणि सोहमला म्हणू लागतो की काय रे काय चाललंय. तेव्हा सोहम म्हणतो नाही रे दादा, काहीच नाही चाललेलं, असं तो सोहमला सांगत असतो. तेव्हा सोहम मात्र अद्वैत मात्र म्हणत असतो की ठीक आहे, चालू दे. आणि मग इकडे आता एकच सोहमने ठरवलेलं आहे की काजलला जळवायचं. काजलला इतकं जळवायचं की काजलला तिच्या वागण्याचा पश्चाताप झाला पाहिजे, तिला जाणवलं पाहिजे की आपलं काहीतरी चुकत आहे. ह्या गोष्टींचा सोहम मुद्दामच इथे प्रयत्न करत असतो. काजलला तिच्या प्रेमाची जाणीव झाली पाहिजे. काजलला खरं तर तिच्या प्रेमाची जाणीवही झालेली आहे, परंतु इकडे सोहमला मात्र उगीच वाटत आहे. पण काजल मात्र खूप चांगल्या गोष्टींचा विचार करत आहे आणि त्यानंतर ती निर्णय घेत आहे. पण सोहमच्या मनात उगीच इकडे चुकीचा विचार चालू झालेला असतो. त्यानंतर आता रजनी म्हणत असते की अगं कला, ते कुंकवाचं ताट आहे ना, ते घेऊन ये बरं. आणि कला जाणार असते त्यावेळेस अद्वैत तिथं उभा असतो आणि सरोज त्याला सांगत असते की अद्वैत जा आणि तिला आठवण करून दे. तुला माहिती आहे ना, तिला पुढं करायची सवय आहे आणि परत एकदा का आबा बोलले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, माहिती आहे ना तुला. त्यामुळं तू जा आणि तिला सांगून टाक की हे सगळं करायचं नाही म्हणून. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, मी तिला सांगितलेलं आहे, ती तसं करणार नाही, पण मी पुन्हा एकदा जाऊन तिला रिमाइंड करतो. रोहिणी मात्र या दोघांकडे पाहत असते. यांचं नक्की काय चाललेलं आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो, म्हणूनच ती त्या दोघांकडे पाहू लागलेली असते. त्यासोबतच आता कला मात्र खुश असते. कलाने ठरवलेलं आहे की काही टेन्शन असलं तरीही निवांत ते घालवायचं आहे, कारण विचार करून त्रास करून तर खूप त्रास होतो हे कलाच्याही लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच कलाने हा सगळा निर्णय घेतलेला असतो. त्यासोबतच कला अद्वैत तिथे येतो. अद्वैत कलाला सांगू लागतो, तुला माहिती आहे ना मी काय सांगितलेलं आहे ते. तेव्हा कला म्हणत असते की हो मला माहिती आहे आणि वारंवार मला रिवाइंड करायचीही काही गरज नाही आहे, कारण मला माहिती आहे आपल्याला ही पूजा करायची नाही आणि ही पूजा मी करणारच नाही हे मी ठरवलेलं आहे, त्यामुळं तू नको काळजी करू, असं ती बोलत असते. पण देवी आईच्या मनात जे आहे ते होणारच असतं. देवी आईच्या मनातली देवी आईची जी इच्छा आहे ती कोणीही टाळू शकत नाही, हे मात्र खरं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आता कलाला सांगतो, कलाला रिमाइंड करून देतो की काही झालं तरी ही पूजा आपण करणार नाही आणि कलाला तो स्पष्टपणे तिथं सांगतो. त्यावेळेस रजनी म्हणते की ते कुंकवाचं जे ताट आहे मळवट भरायचं ते कला घेऊन ये असं सांगू लागते आणि त्याचबरोबर कला ते कुंकवाचं ताट आणायला चाललेली असते. पण इकडे राग आलेला असतो, तो म्हणजे या नैनाला, कारण तिला असं वाटत असतं की या कलामुळेच प्रत्येक वेळेस माझी वाट लागत आहे आणि म्हणूनच तिने एक निर्णय घेतलेला असतो आणि तिने जाता जाता कलाच्या पायात पाय अडकवलेला असतो आणि कलाला तोंडावर पाडलेलं असतं. पण कला तोंडावर पडलेली नसते, तर कला आता तिथे कुंकवाचं जे ताट आहे ते तिच्या मस्तकी त्या ताटातलं कुंकू आहे ते तिच्या माथ्यावर लागलेलं असतं, तिला मळवट भरला गेलेला असतो आणि कला मात्र आता ते कुंकू जे आहे ते तिच्या कपाळावर लागलेलं आहे. म्हणजे देवी आईनेच इथे दाखवून दिलेलं आहे की ही पूजा कला आणि अद्वैतनेच करायची आहे. देवी आईच्या आशीर्वादाने हे सगळं झालेलं आहे असं आबा सांगू लागतात आणि कला, तुला देवी आईचा आशीर्वाद मिळालेला आहे असं आबांचं म्हणणं असतं. देवी आईचा आशीर्वाद हा तुझ्यासाठी खूपच नशीबवान आहेस तू, म्हणूनच तुला मिळालेला आहे, कारण देवी आई तुझ्या पाठीशी आहे असं आबांचं म्हणणं आहे आणि आबांनी ते सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र अद्वैत पाहतच राहतो, कारण कला काही स्वतःहून गेलेली नव्हती, तर तिच्या माथ्यावरती जो मळवट भरला आहे तो आता तिथे देवी आईकडून भरला गेलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.